खेडभाळवणीत नागपंचमीच्या पावन पर्वावर स्त्रीशक्तीचा भव्य जागर, एकता महिला मंचच्या उपक्रमातून ग्रामीण महिलांना स्वावलंबनाचे बळ. खेडभाळवणी ता. पंढरपूर दि. 21 नागपंचमीचे औचित्य साधून खेडभाळवणी येथील श्री संत बाळूमामा मंदिराच्या प्रांगणात एकता महिला मंचच्या वतीने महिला मार्गदर्शन मेळावा व विविध मनोरंजक क्रीडा स्पर्धांचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. सण उत्सवाच्या माध्यमातून पारंपरिक संस्कृतीचे जतन करीत ग्रामीण महिलांना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा स्तुत्य प्रयत्न मंचने केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मार्गदर्शक आमदार अभिजित आबा पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले आमदार अभिजित पाटील यांचे मार्गदर्शन. महिलांनी छोटा मोठा उद्योग सुरू करताना येणाऱ्या अडचणी, रोजगाराच्या संधी, बकीत प्रक्रिया आणि कर्ज मंजुरीतील विलंबाबाबत थेट प्रश्न विचारले. आमदारांनी सर्व प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत प्रशासकीय व आर्थिक पाठबळ देण्याचे ठाम आश्वासन दिले. गावागावांतील महिलांना एकत्र आणून आर्थिक सक्षमीकरणाची जोड देणारा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले. महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी संगीत खुर्ची, उखाणे, बिस्किटखाणे आणि तळ्यात मळ्यात स्पर्धा घेण्यात आल्या. बिस्किटखाणे स्पर्धेत राणी घालमे प्रथम, लक्ष्मी सुतार द्वितीय, प्राजक्ता पवार तृतीय. संगीत खुर्चीत रुपाली पवार प्रथम, धनश्री साळुंखे द्वितीय, स्वप्नाली टिंगरे तृतीय. उखाणे स्पर्धेत रंजना गवळी प्रथम, स्नेहल साळुंखे द्वितीय, कांचन साळुंखे तृतीय. तळ्यात मळ्यात स्पर्धेत प्रियांका पवार प्रथम, रेश्मा साळुंखे द्वितीय, भारती कुंभार तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. प्रथम क्रमांकाचे बक्षीस जी.प. सदस्य मयुरीताई बागल यांच्या वतीने तर सिया वनराम ज्वेलर्स, पंढरपूरच्या वतीने 6 वनराम ज्वेलरीचे दागिने मॅनेजर सारिका कोंडेकर यांच्या हस्ते देण्यात आले. या संपूर्ण सोहळ्याचे नेटके संयोजन संस्थापक अध्यक्ष प्रभाकर क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन मीनाक्षी साळुंखे, प्रास्ताविक राणी घालमे यांनी केले. यावेळी लक्ष्मी सुतार, रंजना गवळी, स्वाती साळुंखे, रुपाली पवार यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.